ऑपरेशन टायगरमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर सहभागी झालेत। ते मागच्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना पुन्हा माघारी परतावं असं आवाहन केलंय। मागील 2 दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांचा फोन लागत नाही अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी दिली आहे। काल पक्षानं नागेश पाटील आष्टीकर यांना व्हीप बजावला होता। आम्हाला अपेक्षा होती की नागेश पाटील आष्टीकर काल दिल्लीमध्ये झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीला राहतील, परंतु तिथे सुद्धा आष्टीकर आले नाहीत आणि त्यामुळे आष्टीकरांना पक्ष बदलायचा असेल तर त्यांचा आम्ही निषेध करतो असंही गोपू पाटील म्हणाले। बातमी आहे मान्सूनची। राज्यात 24 ते 25 जून पासून मान्सून सक्रिय होणार आहे। 8 जून रोजी दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून वेळेत दाखल झाला होता। 10 ते 15 जून दरम्यान येथे पाऊस सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु 17 ते 18 जून पर्यंत मान्सून कोकणातच रेंगाळलाय। मात्र आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 आणि 25 जूनच्या सुमारास कोकण पट्टा आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे। 25 ते 28 जूनच्या दरम्यान किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होत आहेत। दरम्यान मान्सूनच्या प्रगतीवर हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी काय सांगितलंय आपण पाहूया। मान्सूनने रत्नागिरीच्या हरणेपासून ते सातारा सोलापूर पर्यंतचा दक्षिण महाराष्ट्राचा भाग व्यापला होता। त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये मान्सूनची प्रगती होऊ शकली नाही आणि याला प्रामुख्याने कारण होतं की अरबी समुद्रावर मोसमी वाऱ्यांना जोर नव्हता आणि दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची क्षेत्रही तयार झाली नाही। आता मात्र अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी परिस्थिती लवकरच अनुकूल होऊ शकते असे काही प्राथमिक संकेत वेगवेगळ्या मॉडेलमधून वर्तवण्यात येत आहेत। मुंबईतल्या पाणी संकटाचा फटका आता बांधकाम क्षेत्रालाही बसणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सध्या केवळ 10.35% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिकेनं पाण्याच्या वापरावर निर्बंध लागू केलेत। यानुसार मुंबईतील बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या असून नव्या बांधकामांसाठीच्या जोडण्यांना स्थगिती देण्यात आली आहे। तसंच बांधकाम स्थळी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरील निर्बंध लादण्यात आले। या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सुरू असलेल्या सुमारे 1.43 लाख घरांच्या कामांना विलंब होण्याची शक्यता बांधकाम क्षेत्रातून व्यक्त होते आहे। प्रकल्प रखडल्यास बांधकाम खर्च वाढण्याची भीतीही व्यक्त होती आहे। पावसाळा लांबल्यानं त्याचा सर्वाधिक परिणाम आता भाजीपाला पिकांवर जाणवू लागलाय। मनमाडसह चांदवडच्या पूर्व भागात शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर टोमॅटोची लागवड केली, मात्र वाढत्या उष्णतेमुळे पेपर गरम होऊन त्याखालील रोपे करपू लागल्यानं आता रोपं वाचवण्यासाठी हातानं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। विहिरींनी तळ गाठल्यानं शेतकरी हवालदिल होऊन आकाशाकडे डोळे लावून बसलाय। पाऊस असाच लांबला तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। 10 तारखेला लागण केली होती टमाट्याची पावसाच्या भरोश्यावरती, पण पाणी पण एक परस पाणी होतं, आता ते पण संपत आलंय। पाऊस पण येत नाहीये आणि झाडं पण वाळून चालले। आता अशी वेळ आली की हाताने पाणी द्यायची वेळ आली आणि जवळपास मी बिघाभर टमाटे लावले होते आणि जवळपास 40,000 रुपये खर्च झालेला आहे आणि आज उपटण्याची परिस्थिती। पाऊस जर आला नाही तर उपटावंच लागेल टमाटे। एवढं आणलं तरी हे मी जवळ 1.5 रुपये गाडीने आणलं होतं। हे 4,000 रुपये आणि 4,000 म्हणजे 6,000चं रोपच आहे। आधी उपटण्याची वेळ आली। यंदा राज्यात सर्वत्र मान्सून लांबलाय आणि त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्यात। परिणामी शेतकऱ्यांनी बियाणं खरेदीकडेही पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रांवर सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे। दरवर्षी जून महिना उजाडला की बियाणं आणि रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर लगबग पाहायला मिळते, पण यंदा मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे। मान्सूनचे आगमन लाभल्याने शेतीची जे कामं आहेत ते खोळंबलेले आहेत, पेरण्या खोळंबलेल्या आहेत। या दिवसांमध्ये जे आहे ते कृषी सेवा केंद्रामध्ये मोठी गर्दी जी आहे ती बियाणे खरेदी व खते खरेदी करण्यासाठी पाहायला मिळत होती। मात्र सध्याची जी परिस्थिती आहे ते अगदी कृषी सेवा केंद्रामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो या कृषी सेवा केंद्रामधील ही परिस्थिती आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बियाणे असतील, सर्व खते असतील, याचा भरपूर प्रमाणात जो आहे तो बियाण्यांचा माल जो आहे तो व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत तरी ग्राहकांचा जो आहे तो प्रतिसाद, शेतकऱ्यांचा जो प्रतिसाद तो या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। शेतकऱ्यांचे या दिवसामध्ये जे असत पाऊस झाल्यानंतर जे आहेत, पेरण्या झाल्यानंतर जे आहे ते लगबग सुरू असते, कधी खते टाकण्याची असेल किंवा बियाणे पेरण्याची असेल। अद्यापपर्यंत मात्र जे आहे कृषी सेवा केंद्रामध्ये देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहेत। या आता सध्या पाऊस नसल्या कारणाने
शेतकरी वर्ग चिंतेत आहे, त्यामुळे व्यापारी वर्गही चिंतेत आहे. मागच्या वर्षी या दिवसामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर होऊन पेरणी संपूर्ण आवरून गेली होती. आता यावर्षी पावसामुळे आता पाऊस लेट झाल्यामुळे पीक पॅटर्न बदलतील, असंख्य प्रॉब्लेम तयार होतील व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्याच्याही दृष्टिकोनातून. कृषी सेवा केंद्रामध्ये देखील बी बियाणे असेल, खते असेल खरेदी करण्यासाठी शेतकरी अद्याप पोहोचलेला नाही आणि व्यापारपेठेत देखील याचा परिणाम जाणवत असून कृषी सेवा केंद्रामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. संदीप जेजुरकर, एबीपी माझा, येवला, नाशिक. यवतमाळमध्ये पाण्यासाठी 3 बारधी बेड्यावरील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. गेल्या वर्षी काठोडा बारधी बेड्यावरील वेदिका चव्हाण या चिमुकलीचा जीव गेला होता, तर यंदा नेरच्या अजंती पारधी बेड्यावरील अन्वी घोसलेचा पाण्यासाठी मृत्यू झालाय. याशिवाय घाटंजी तालुक्यातील कारेगावातील पारधी बेड्यावरील महिला जीव धोक्यात घालून पाणी भरत असल्याचं वास्तव समोर आलंय. या तिन्ही घटनांचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं होतं. प्रशासनानं आश्वासन दिलं, मात्र या तीनही गावासंदर्भात प्रशासनाचे दावे आणि आश्वासनं फोल ठरत आहेत. आणि त्यानंतर तिन्ही गावातील संतप्त नागरिकांनी 40 अंश सेल्सिअस तापमानात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेत तीनही गावात दौरा करण्याचं आणि पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. प्रशासनाचे टँकर दिला, ते टँकर आमच्याकडे आता फक्त झाला बंद झालं, पाणी पडला की आमच्याकडे बंद होऊन जाते. मग तेच आम्हाला बेकार पाणी किंवा विहिरीचं झंगाटलेलं पाणी किंवा हिरवगार पाणी तेच प्यावं लागतात. आणि त्याच परिस्थितीमध्ये आता पण आता समोर आम्हाला त्याच परिस्थितीमध्ये जगा लागणार आहे. म्हणून प्रशासनाला विनंती आहे आमची की आमचा पाण्याचा प्रश्न जे आहे ते आम्हाला सोडून द्यावे आणि आमचं तात्पुरती आम्हाला काळजीपूर्वक घ्यावे, म्हणजे आम्हाला पाणी स्वच्छ पिण्यासाठी द्यावे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.